आलमट्टीच्या संदर्भामध्ये आज आदरणीय राज्याचे पाटबंधारे मंत्री विखे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय जलपूर्ती मंत्र्यांच्या बरोबर आज बैठक संपन्न होत आहे आणि सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पक्षाचे लोकप्रतिनिधी या बैठकीसाठी आज दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत। आलमट्टीची जी उंची आहे ती जर वाढवली तर निश्चितपणानं कृष्णा काठ असेल, वारणा काठ असेल, पंचगंगेचा काठ असेल, या परिसरातील मोठ्या प्रमाणामध्ये गावांचं स्थलांतर होईल, शेतीचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणार आहे आणि म्हणून याला महाराष्ट्रातला शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये आणि सर्व त्या पट्ट्यातल्या गावकऱ्यांचा विरोध आहे, सर्व लोकप्रतिनिधीचा विरोध आहे। 2018-19 साली मोठा महापूर हा या सगळ्या पट्ट्यामध्ये आलेला होता। 2005 साली महापूर आलेला होता। जर त्या ठिकाणी 517 मीटर इतकं जरी पाणी अडवलं तरी सुद्धा त्याचा फटका सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील नदीकाठच्या सगळ्या गावांना बसत आहे। त्यांचं मत आहे की आम्हाला 524 मीटरपर्यंत वाढवायला त्या ठिकाणी परवानगी देण्यात यावी। आमचं मत आहे की पूरपट्ट्याचं जर रूपरेषा जर पाहिली तर 515 मीटर पाणी जर आलमट्टीमध्ये अडवलं तर ते कुठंतरी पूर नियंत्रणामध्ये राहतं, परंतु त्याच्यावर जर पाणी अडवलं गेलं तर निश्चितपणानं त्याचा फुगवटा हा या सगळ्या सांगली कोल्हापूर जिल्ह्यातल्या नदीकाठच्या गावांच्या मध्ये येत असतो। कर्नाटकाला हिपरकी धरणाच्या माध्यमातून पाणी साठा करून त्यांना पुढे शेतीला पाणी देता येऊ शकतं। आलमट्टीतून आज जे आहे त्याचा पुरेसा वापर केला तर बरंचसं क्षेत्र त्या ठिकाणी कव्हर होतं, परंतु आलमट्टीची उंची वाढवायला आंध्रचा विरोध आहे, तेलंगणाचा विरोध आहे, महाराष्ट्राचा विरोध आहे आणि या तिन्ही राज्यांचा विरोध असताना कर्नाटक राज्य हे आडमोठी भूमिका घेत आहे आणि ही योग्य नाही। हे आम्ही केंद्र सरकारच्या समोर आमची भूमिका मांडणार आहोत। आलमट्टीच्या प्रश्नावरती जे वरवणे समिती नेमली होती त्यांचा काही वेगळे अहवाल आहे। सिमेंट काँक्रिटीकरण झालेलं, त्याचबरोबर शहरीकरणाचा साचेबंद विकास झालेला नाही आहे, हे देखील मुद्दे, यावरती देखील काही चर्चा करणार आहेत का इथले आमदार? निश्चितपणानं प्रत्येक नदीची, विशेषतः कृष्णा असेल, वारणा असेल, पंचगंगा असेल, यांची पूररेषा ही ठरलेली आहे। पूररेषेच्या आत जे काही अडथळे निर्माण झालेले आहेत त्याचा ॲक्शन प्लॅन राज्य सरकारनं तयार केलेला आहे आणि त्या दृष्टीनं युद्ध पातळीवरती कामसुद्धा सुरू आहे, परंतु 100% त्यामुळं महापुराचा तडाखा बसतो हे गोष्ट खरी नाही आहे। जर पाण्याचं नियोजन वरील आलमट्टीच्या वरच्या धरणांचं पाण्याचा सोर्सेस आणि आलमट्टीचा ज्या पद्धतीनं पाणी बाहेर सोडलं गेलं पाहिजे याचाही ताळमेळ जर नाही बसला तरीसुद्धा त्याचा मोठा फटका हा सांगली कोल्हापूरला बसत असतो। त्यासाठी समन्वय समिती नेमली होती कर्नाटक आणि महाराष्ट्र सरकार, या समितीच्या काही बैठका होतात का, फक्त नावापुरतीच? नाही, समन्वय समितीच्या सातत्यानं बैठका होत आहेत। कर्नाटक आणि महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून ज्या समन्वय समित्या नेमलेल्या आहेत त्याची माहिती ही लोकप्रतिनिधीला सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून दररोज दिली जाते की सध्या पाण्याचा विसर्ग किती आहे, कोणत्या कोणत्या धरणामध्ये किती पाण्याचा साठा आहे, कॅचमेंट एरियामध्ये पावसाचं परिमाण काय आहे याची माहिती ही दररोज येत आहे आणि यावर्षी आणि गेल्या वर्षी दोन्ही राज्यांनी चांगल्या पद्धतीने समन्वय राखलेला आहे। मला वाटतं की सनातन धर्म हा आपल्या या भारतीय उपखंडातील हा प्राचीन धर्म आहे आणि सनातन धर्माचं शब्दाचा अर्थच आहे की शाश्वत, आणि शाश्वत म्हणजे नित्य चिरंतर आणि न बदल होणारा धर्म, आणि हाच धर्म हिंदू धर्माचं मूळ स्वरूप आहे। सनातन धर्माच्या
अनुषंगानं खरं जर बघितलं तर वेद असेल, उपनिषद असतील, भागवत गीता असेल, रामायण असेल, महाभारत असेल, पुराणे असतील, पूजा अर्च व्रत ही तीर्थयात्रा, दानधर्म असेल, ऋतूनुसार सण उत्सव असतील, मग दिवाळी आहे, दसरा आहे, गुढीपाडवा आहे, हे सनातन धर्माच्या अनुषंगानं किंवा सनातन धर्म या भारताच्या किंवा या उपखंडामध्ये स्थापन झाल्यापासून हे रूढी परंपरा खऱ्या अर्थानं पाळलेल्या आहेत. पण मला वाटतं की जितुद्दीनला हे माहीत नसावं की जो मुस्लिम धर्म आहे या धर्मामध्ये त्या धर्माचा जो अनुयायी नसेल त्याला काफिर म्हटलं जातं आणि काफिरावर अन्याय करायला त्या धर्माच्या अनुमती आहे. तसा सनातन धर्म म्हणत नाही की तुम्ही वेगळी विचारसरणी स्वीकारली तर आम्ही तुम्हाला बाजूला काढू, तुमच्यावर अन्याय अत्याचार करू, असं अजिबात म्हटलं जात नाही. सनातन धर्मामध्ये मनुस्मृतीचा समावेश होतो का? असं आहे की प्रत्येक धर्मामध्ये जसं शिया सुन्नी पंथ आहेत तसं प्रत्येक धर्मामध्ये वेगवेगळे पंथ आहेत आणि सनातन धर्म मुळामध्ये हिंदू धर्म ह्याच्यामध्ये बौद्ध धर्म आहे, जैन धर्म आहे, भागवत धर्म आहे आणि तिथं कोण कोणाच्या आडवं येत नाही. मला रामायण मानायचं आहे, मी रामायणाला मानू शकतो. मला भागवतगीता मानायचं आहे, मला भागवतगीता मानू शकतो. मला वारकरी संप्रदायाचा मी अनुयायी आहे, आम्ही वारकरी संप्रदायाचा अनुयायी बनवू शकतो. पण तसं जितुद्दीनला विचारा की मुस्लिम धर्मामध्ये अल्लाह हे एकच देव आहे, अल्लाहला न मानणारा तो काफिर आहे. मनुस्मृती मान्य करता का तुम्ही? अरे असं आहे की मनुस्मृतीला मानणारा आमच्या दृष्टीनं हिंदू धर्माचा दुश्मन आहे असं कुठेही म्हटलेलं नाही. आणि मला आता आपल्या माध्यमातून विचारायचं आहे की मनुस्मृती किती जणांनी वाचली, तिचे पारायण किती लोक करत आहेत. पारायण हे भागवतगीतेचं होतं, पारायण हे रामायणाचं होतं, ज्ञानेश्वरीचं होतं. तुम्हाला मनुस्मृती मान्य आहे का? जे मानत आहेत किंवा असं कुठं म्हटलेलं नाही की मनुस्मृती मांडलीच पाहिजे. कुणी काय मानावं याची सहिष्णुता असणारा धर्म हिंदू आहे. परंतु उठ की सूट, मग मी कुराण मान्य आहे का जितुद्दीनला, ते सगळ्यांनी मग वाचावं का? म्हणजे एकदा तुम्ही धार्मिकतेकडं निघाला, ज्याला जे आवडतं किंवा ज्याला ज्या पद्धतीनं राहणीमान स्वीकारायचे आहे ते स्वीकारू शकतो. आज हिंदू धर्मामध्ये पुरोगामी आहेत, मग नास्तिकी आहेत, आस्तिकी आहेत. मग मी जितेंद्र आवडला विचारतो की मुस्लिम धर्मामध्ये नास्तिक आहेत का? ना, तिथं एकच आहे अल्लाह, त्याच्यावर मात्र अजिबात चर्चा होत नाही. मक्का मदिनाला कोणत्याही इतर धर्मीयाला त्या ठिकाणी दर्शनाला जाता येत नाही, पण आमच्या पांडुरंगाकडे सगळ्यांना जाता येतं. त्याच्यावर जितेंद्र आव्हाड बोलतो का की मक्का मदिनाला बी मी जातो? म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की सहिष्णुतेचा तुम्ही गैरफायदा जास्त घ्यायला लागलेला आहात, हे योग्य नाही असं मला वाटतं. आणि जितेंद्र आव्हाडने आपलं नामकरण करावं आणि आपला ते म्हणतात की मी हिंदू आहे. अरे सनातनाचा मूळ पाया हा हिंदू आहे, हिंदू संस्कृती आहे. मला वाटतं की गर्व से कहो हम हिंदू आहे ही घोषणा कुणी आणली हे जरा सामनाने लिखाण करावं. सामनाने थोडं शिवसेना प्रमुखांची भाषणं परत जरा ऐकावी ती, मग त्यांच्या लक्षात येईल. आणि म्हणून मला वाटतं की अरे तुम्ही वेगवेगळे धर्म आपापला उत्सव साजरा करत आहेत, त्यांचे वेगवेगळे उत्सव होत आहेत आणि मग आम्ही आमच्या धर्माचा अभिमान गर्व बाळगला तर वाईट का वाटावं? मग सामनामधून हे लिहिणार आहेत का की आम्ही हिंदू धर्म सोडलेला आहे, आमच्या देवतांची विटंबना झाली तरी चालेल? सामनाला हे मान्य आहे का आमचा छत्रपती संभाजीराजांचा छळ करून त्या ठिकाणी त्यांचा वध करण्यात आला? मी आज म्हणतो की ज्यांनी छत्रपती संभाजीराजांचा वध केला तो औरंगजेब आतंकवादी होता, हे म्हणण्याचं धाडस आहे का आज सामनामध्ये? हे लिहिण्याचं धाडस आहे का त्यांच्यामध्ये? कारण ते आमच्यावरचं आक्रमण होतं, आमच्या स्वराज्यावरचं.
आणि ज्यावेळी एखादं आक्रमण होतं, एखादी टोळी आक्रमण करते, त्याला आपण आतंकवादी म्हणतो. तिने म्हणावं औरंगजेब आतंकवादी होता, आम्ही म्हणतो औरंगजेब हा आतंकवादी होता. सर तुमचे विषय शेतकऱ्यांचे असतात. तुम्ही दिल्लीत आलात, अचानक तुम्ही धर्माभिमानी झालात, कारण माहिती नाही आम्हाला. तर दिल्लीत आलाय, महाराष्ट्राचे शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात आत्महत्या करतायत. काही मोठ्या नेत्यांची, कृषी मंत्र्यांची भेट घेणार आहात? निश्चितपणानं कांद्याच्या प्रश्नावरती मी कृषी मंत्र्यांची वेळ मागितलेली आहे, वाणिज्य मंत्र्यांची वेळ मागितलेली आहे आणि त्यांना आम्ही भेटणार आहोत. मुळामध्ये असं आहे की ज्यावेळी आमच्या संस्कृतीवर हल्ला होतो त्यावेळी त्याच्यावर बोलणं हे चूक आहे, हे मला अजिबात वाटत नाही. कारण प्रत्येकानं आपापली संस्कृती, आपापला धर्म जपावा, त्याचं आचरण करावं या मताचा मी आहे. परंतु आम्ही करतो ते चूक आणि ते करतात ते बरोबर, ह्याला आमचा विरोध आहे. आणि म्हणून आमची कृषी संस्कृतीसुद्धा आमच्या हिंदू संस्कृतीशी जोडली गेलेली आहे. उद्धव ठाकरे दिल्लीचा दौरा करणार आहेत. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेण्याची शक्यता. उद्धव ठाकरे दिल्लीचा दौरा करणार आहेत आणि या 3 दिवसांच्या दौऱ्यामध्ये अनेकांच्या भेटी घेणार आहेत. त्याच्यामध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचं पण नाव आहे, त्यांची भेट घेणार आहे. काय आहे की दिल्लीला आलेली माणसं इथं काय कामधंदा शोधायला येत नसतात. दिल्ली ही देशाची राजधानी आहे. मग इथं राजधानीमध्ये सगळे देशाचे कारभारी असतात. राज्याचा कारभारी दुसऱ्या कारभाराला भेटतो. त्याच्यामध्ये काही फार मोठं नवल आहे अशातला काही भाग नाही की कोण आला आणि त्याच्यामध्ये काहीतरी मोठं बदल घडणार आहेत, असं काही अजिबात नाही. सर माधुरी हत्यानीचा प्रश्न मोठा गाजतोय तुमच्या भागामध्ये. तुम्ही देखील जाऊन आले, लोकांच्या भावना संतप्त आहेत. मोर्चा पण काढला होता. नांदणी मठामध्ये गेली अनेक वर्ष हत्येचे त्या ठिकाणी पालनपोषण केलं जात होतं आणि हत्ती एक त्या मठाचं वैभव होतं आणि सगळ्या जैन धर्मियांची श्रद्धा आहे की महापूजेचा असेल किंवा इतर विधीमध्ये हत्ती हा आमचा एक बलस्थानी होता किंवा तो एक आमचा वैभवाचा भाग होता, आमचा श्रद्धेचा भाग होता. आणि म्हणून तो आम्हाने माधुरी हत्ती ही परत मिळाली पाहिजे ही भावना सगळ्यांची आहे, त्या परिसरातल्या सगळ्या जनतेची आहे. उद्या मला वाटतं की त्याच्यावर मुख्यमंत्र्यांनी बैठकही बोलवलेली आहे. निश्चितपणानं कायदेशीर मार्गानं तो हत्ती परत कसा येईल या दृष्टीनं राज्य सरकार प्रयत्न करत आहे. हायकोर्टाच्या आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार त्या ठिकाणी हत्तीचं स्थलांतर करण्यात आलेले आहे. शेवटी आपल्याला हा प्रश्न कायद्याच्या चौकटीत राहून सोडवावा लागेल, जसा आपण 32 शिराळ्याचा नागपंचमीचा सोडवला त्या धर्तीवर. वैद्यकीय तपासणी केलेली आहे तिची. वंताराचं असं म्हणणं आहे की तिला जखमा आहेत, तिच्यावरती उपचार सुरू आहेत, तिचा आरोग्याचा रिपोर्ट देखील आलेला आहे. असं आहे की वनतारामध्ये पाठवण्याचा जो निर्णय झाला तो हायकोर्टाच्या माध्यमातून झाला आणि त्याच्यावरती एक समिती स्थापन झालेली होती. ठीक आहे, त्या ठिकाणी गेल्यानंतर ते एक मोठं प्राणी संग्रहालय आहे. जे काही उपचार आहेत ते त्यांच्या पद्धतीनं त्या ठिकाणी ते करत आहेत आणि त्याचे फोटो व्हायरल होत आहेत. शेवटी ते त्यांनी त्यांचं काम स्वीकारलेलं. सनातन धर्म पे जितेंद्र आव्हाड इनका कहना है सनातन धर्म ने करके रखा है, सनातन धर्म का कोई धर्म नहीं है, हम हिंदू धर्म के अनुयायी हैं. मुझे ये लगता है कि सनातन धर्म जो हमारा है वो हमारी प्राचीन संस्कृति है और इस धर्म का पालन ही हमारा हिंदू धर्म करता है. आणि मुझे ये लगता है कि मूल प्रारूप जो हिंदू धर्म का है वो सनातन से ही आया है. तो इसीलिए मैं सनातन नहीं मानता लेकिन मैं हिंदू धर्म मानता हूँ. मैं आप हिंदू धर्म मानते हैं तो हिंदू संस्कृति भी मानना चाहिए. हिंदू संस्कृति में देव देवता की पूजा होती है, उत्सव होते हैं, ये भी अपन ने मानना चाहिए. जैसा इतर धर्म जो होते हैं वो ऐसा समझो कि मुस्लिम धर्म है, वो अल्लाह को मानते हैं, अल्लाह को जो मानता नहीं उसको काफिर बोलते हैं. मैं आप कौन सा धर्म मानते हैं? हमारा धर्म मानते हैं तो हमारे रीति रिवाज से चलना पड़ेगा. हमारे रीति रिवाज आपको पसंद नहीं है तो मुस्लिम रीति रिवाज को आपको चलना पड़ेगा. मुझे यह लगता है कि जिस धर्म ने, मुस्लिम धर्म ने
छत्रपति संभाजी राजे का जिस तरह से वध किया, वो औरंगजेब को हम आतंकवादी कहते हैं। वो जीतू दिन वो बोलेगा औरंगजेब आतंकवादी होता, हम बोलेंगे क्यों? हमारा राजा हिंदू था, हम हिंदू है, इसलिए हम औरंगजेब को आतंकवादी बोलते हैं। आपने उनका नाम चेंज करने भी बोला, मोहम्मद जितेंद्र अवाज रखे, ऐसे कुछ? नहीं, वो ऐसा बोल रहा है कि मैं हिंदू हूं लेकिन मैं संस्कृति नहीं मानता। तो मैं संस्कृति आप मंगलों की मानते हैं क्या? इसीलिए मैंने उनका नामकरण किया, जितुद्दीन बोला उसको, वो क्या गलत है? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।